बातमी समोर येते। देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत दिले आहेत। भाजपा खासदारांच्या बैठकीत अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलेलं समोर येतंय। देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे इनपुट हेड विनोद राऊत यांच्याकडून। विनोद सर, काय सांगाल? देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा सरकारचा विचार आहे असं अमित शहा यांनी संकेत दिलेले आहेत बैठकीत। काय अधिक माहिती आहे? या बैठकीमध्ये काही खासदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते थेट अमित शहा यांना। त्यांनी काही खासदारांनी ही तक्रार पण केली होती की राज्यात कर्जमाफी झाली, मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा त्रास झाला, त्यामुळे त्याचा लाभ पक्षाला जो मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये। या तक्रारीनंतर अमित शहा यांनी कर्जमाफी आता केंद्र सरकार लागू करू शकत नाही, कारण 4 महिने राहिले आहेत निवडणुकांना, त्यामुळे ते लागू करणं आता शक्य नाहीये। मात्र त्यांनी एक सूचक विधान केलं की कर्जमाफी जरी देता आली नाही तरी स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहे त्या लागू करणे, त्याच्यावर गंभीर विचार सुरू आहे पक्ष वरिष्ठ नेत्यांमध्ये, पंतप्रधानांकडनं। त्यामुळे येत्या काही काळामध्ये किंवा काही याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा मात्र विचार असल्याचं त्यांनी या खासदारांना सांगितलं। त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी येत्या काही दिवसामध्ये लागू करण्याच्या काही हालचाली होऊ शकतात। या बैठकीमध्ये अनेक गोष्टी झाल्या, त्यातल्या ही एक महत्त्वाची होती। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीमध्ये सर्व खासदारांना तुम्ही लोकसभा निवडणुकांना तयारीला लागा, जे नाराज असतील पक्षापासून त्यांची नावं आणि त्यांचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे द्या, त्या असं सुद्धा सांगितलं। म्हणजे अप्रत्यक्ष जर स्पष्टपणे सांगायचं झालं तर ही बैठक निवडणुका ज्या आहे लोकसभेच्या 4 महिन्यावरती आलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या तयारीसाठीची बैठक होती। आणि 3 राज्यात जे काही पराभव झालेले आहेत त्याच्यामधून खचून जाऊ नका, त्यामुळं तुम्ही तयारीला लागा, सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तयारीला लावा, या सर्व असं आदेश अमित शहा यांनी दिलेले आहेत। नक्कीच धन्यवाद विनोद राऊत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।